तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं आज पाहायला मिळणार आहे. इकडे सर्वजण होळीसाठी घरी तयारी करत असतात, पण काव्या मॅडम मात्र त्यांचा होळीला जो प्लॅन ठरला असतो त्या प्लॅनमध्ये ती सर्वांना सामील करून घेत असते. त्यावर नंदिनी तिला सांगते, आता तू वेळ वाया घालवू नकोस, खाली जा आणि आईबाबांना सर्वांना सांग आपला होळीचा प्लॅन आणि त्यांना देखील आपल्यासोबतच आपण घेऊन जाऊयात. तोपर्यंत मी थोडा वेळ झोपते. त्यावर काव्या म्हणते, अगं मला कामाला लावून तू काय झोपायचं म्हणतेस? त्यावर ती म्हणते, अगं मी झोपत नाही, मी झोपण्याची ॲक्टिंग करते, म्हणजे जीवाला कसं सर्व काही खरं वाटेल. आता मी झोपले की ते उठतील आणि खाली किचनमध्ये जातील, त्यावेळेस मी देखील तुमच्यासोबतच येईल, असं ती त्या काव्याला सांगत असते. आणि इकडे नंदिनीचे बाबा तिच्या आईला म्हणजे शारदाला म्हणत असतात, नाश्ता आण. तेवढ्यातच तिची आई कलर भरलेली प्लेट आणते आणि त्यांच्यासमोर ठेवते. ते पाहून तिचे बाबा म्हणतात, अगं हे काय, मी तर तुला नाश्ता मागितला होता. त्यावर ती कलर घेते, धनंजयच्या गालावर लावते आणि म्हणते, हॅपी होली तय्यबली. त्यानंतर तो देखील तिला म्हणतो, हॅपी होली तय्यबलीची बेगम. त्यानंतर इकडे ती म्हणत असतात, अगं पण आज नाश्त्याला काय आहे? त्यावर ती म्हणते, अगं पोरींनी प्लॅन केला आहे, त्या येणार आहेत, त्या आल्यानंतर मस्त अशी गरम गरम पुरणाची पोळी मी बनवणारच आहे. त्यानंतर धनंजय त्या शारदाला म्हणत असतो, अगं आता तुला देखील तुझ्या जावयानं मला असं विचित्र नावाने हाक मारायचं शिकवलं आहे का? त्यावर ती म्हणत असते, हो, कारण शहाणपणावर जग चालतं, पण प्रेमाच्या दुनियेमध्ये मात्र वेडेपणच लागतं, असं ती शारदा धनंजयला म्हणत असते. त्यानंतर ती सांगत असते, सर्व देशमुख फॅमिली आज आपल्याकडे येणार आहे आणि आज सर्व काही मुलींनीच ठरवलेलं आहे. त्यानंतर इकडे जीवा मात्र किचनमध्ये आलेला असतो आणि त्याने पुरणपोळी सर्वांसाठी बनवलेली असते. त्यानंतर तो म्हणत असतो, अरे वा जीवा, तू तर काय सुंदर पुरणपोळी बनवली आहेस, हिला पाहूनच कोणालाही खावंसं वाटेल. त्यानंतर तो म्हणतो, पण आता तूप कुठे आहे? असं म्हणून तो तूप देखील त्या पोळीवर टाकतो आणि म्हणतो, आता कशी तयार झाली आहे साजूक तुपातली सुंदर पुरणपोळी. आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि पार्थ त्याला म्हणत असतो, काय अरे, स्वतःच्या मनाशीच गप्पा मारत आहेस की काय? त्यानंतर पार्थ जीवाला हॅपी होली विश करतो आणि जीवा देखील त्याला विश करतो. त्यानंतर तो म्हणतो, काय मग जीवा, आज तू चक्क पुरणपोळी? त्यावर जीवा सांगत असतो, अरे हो, दरवेळी नाही का आपण बाहेर जातो आणि सगळी धुरवड गाजवून येतो, पण आपली म्हातारी म्हणजेच आपली आई मात्र बिचारी इथे किचनमध्ये कष्ट करत पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी बनवत असते. म्हणून मग मी आता यावर्षी ठरवलं की आपण बाहेर न जाता घरीच मी पुरणाची पोळी बनवेन आणि तू कटाची आमटी बनव, म्हणजे तिला देखील थोडा आराम पडेल, असं जीवा पार्थला सांगत असतो. त्यावर पार्थ म्हणत असतो, राहू दे जीवा, एवढी ॲक्टिंग करू नको, मला माहीत आहे तुझ्या बायकोला काम करावं लागणार नाही म्हणून हे सर्व करतोयस ना, कसं सुचलं तुला? त्यावर तो म्हणतो, अरे मला सुचलं तरी तू तर बघ नुसता इथेच मला गप्पा मारत उभा आहेस, पण मी ज्यावेळेस तुझ्या रूममध्ये आलो होतो त्यावेळेस मात्र मस्त तकियावर पाय टाकून तू झोपला होतास. त्यावर तो पार्थ सांगत असतो, अरे कारण माझी मांजर गायब झाली होती. जीवा म्हणत असतो, अरे पण मी ज्यावेळेस उठलो ना त्यावेळेस मात्र माझी चकाचक बाई शांतपणे झोपली होती. आणि पार्थ सांगत असतो, अरे आपण एवढं सर्व करतोय खरं, पण घरामध्ये कोणीही मला दिसलं नाही. त्यावर तो म्हणतो, अरे कुठे गेले असतील सर्व, ज्यावेळेस मी उठलो आणि सगळीकडे बघितलं, मला आई बाबा आत्या कोणीही दिसलं नाही. त्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे कदाचित ते गच्चीवर असतील. त्यावर पार्थ म्हणतो, अरे आता तू काय बोलतोयस हे सगळं, गच्चीवर काय, आता हे सायलेंट होळी, सायलेंट धुरवड खेळताय की काय? त्यानंतर जीवा म्हणतो, अरे धुरवड कधीपासनं सायलेंट व्हायला लागली, हे शक्य नाही. त्यानंतर तो म्हणतो, गच्चीवरच असतील ते सर्व, चल मी तुला चॅलेंज लावतो. त्यानंतर ते दोघंही चॅलेंज लावतात आणि इकडे गच्चीवर जायला येतात तर काय, जिन्यावर त्यांना एक एक चिठ्ठ्या सापडतात. त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं असतं, सण आला होळीचा, रंग पसरला
चालले चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. हे पाहून ते म्हणत असतात, आता ह्या कुठे गेल्या असतील. त्यावर पार्थ म्हणतो, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे म्हणजेच ह्या मोहित्यांच्या पोरी पुन्हा त्यांच्या घरी तर गेल्या नसतील ना. तेवढ्यातच जीवा म्हणतो, अरे नक्कीच त्या तिकडेच गेल्या असतील. मी तर म्हणतो ह्या पोरी सगळ्यांना घरच्यांना देखील तिकडेच घेऊन गेल्या आहेत, बघ तू. त्यानंतर ते दोघंही रेडी होऊन इकडे मोहितेंच्या घरी येतात आणि त्यानंतर जीवा बेल वाजवायला लागतो आणि पार्थला म्हणतो, मी ज्यावेळी इकडे होतो त्यावेळी असाच बेल वाजवायचो आणि माझ्या ह्या बेलचा आवाज ऐकून तय्यबली मात्र भयान चिडायचा. पण खरं तर हे सर्वजण दार का उघडत नाहीये, आता हे देखील घरामध्ये नाहीयेत की काय, असं तो पार्थ आणि जीवा दोघे जण म्हणत असतात. त्यानंतर वरतून नंदिनी आणि काव्या त्यांच्या अंगावर रंग फेकतात आणि म्हणतात, हॅपी होली. आता कसं वाटलं तुम्हाला आमचं होळीचं गिफ्ट, असं त्या दोघीही इकडे पार्थ आणि जीवाला म्हणत असतात आणि वरतून बादल्यावरून त्यांच्या अंगावर कलरचं पाणी देखील फेकत असतात. त्यानंतर तो म्हणतो, दार उघडा, आम्हाला देखील तुम्हाला कलर लावायचा आहे. पण काव्या म्हणते, नाही, आम्ही बिलकुलही दार नाही उघडणार. त्यावर जीवा म्हणतो, अरे तू काळजी कशाला करतोयस, बघ आता माझ्याकडे आयडिया आहे. ज्यावेळेस मी इथे राहायचो त्यावेळेस मी तय्यबलीने दार नाही उघडल्यास सीडीवर चढून आत जायचो. आज देखील आपण तसंच करूयात. आणि तेवढ्यातच मानिनी, मिथुन काका, आत्या, रम्या आणि सर्वच जण येतात आणि इकडे त्या दोघांना कलर लावतात. त्यानंतर काव्य आणि नंदिनी देखील खाली येतात आणि त्या दोघांना कलर लावायला लागतात. त्यानंतर सर्वजण मात्र त्या दोघांवर कलर लावण्यासाठी अगदी तुटून पडतात. सगळीकडे कलर लावतात, ते ओळखायलाच येत नसतात जीवा आणि पार्थ कोणते आहेत, कारण एवढं घरच्यांनी त्यांना कलरने पूर्णपणे भिजवून टाकलेलं असतं आणि सर्वजण हसत असतात. त्यानंतर ते दोघे भाऊ मात्र भयान चिडलेले असतात. ते म्हणतात, आई तू देखील ह्यांच्या पार्टीमध्ये आता सामील झाली आहेस, आम्ही आता सर्वांना नक्कीच बघून घेऊ. काय रे मिथुन काका, तू तरी आमच्यासाठी थांबायचंस ना घरी आम्हाला सांगायला. त्यानंतर काका म्हणतात, खरं तर आता मी टीम बदलली आहे जीवा, मी तुझ्या टीममध्ये नाही आहे, असं मिथुन काका त्याला म्हणतात. त्यानंतर सर्वजण कलर खेळतात, एकमेकांना होळी लावतात, डान्स देखील करतात. त्यानंतर सर्वजण रिलॅक्स होण्यासाठी गार्डन एरियामध्ये बसलेले असतात. सर्वजण पार्थ आणि जीवावर हसत असतात. त्यानंतर त्या दोघी म्हणतात, खरं तर आम्ही प्रत्येक वेळेस होळीला कोणाला न कोणाला गाठून असा बलिका बकरा बनवतोच, पण यावेळेस मात्र आम्ही एक नाही तर 2-2 बलिके बकरे बनवले आहेत. काय ग ताई, असं म्हणून काव्या आणि पुन्हा सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर पार्थ आणि जीवा दोघंजणही चिडतात आणि म्हणतात, बास झालं आता तुमचं, आम्हाला देखील काही बोलायचं आहे, असं म्हणून ते दोघेजणही तिथनं थोडंसं दूर येतात. आणि त्यानंतर मानिनी म्हणत असते, आता काही हे दोघेजण प्लॅनिंग करून बोलणार आहेत की काय, प्लॅनिंग करायला गेलेत वाटतं, असं मानिनी म्हणत असते. आणि सर्वजण मात्र पुन्हा एकदा त्या दोघांवर हसत असतात. पण युगला मात्र चालत नसतं. तो म्हणत असतो, आम्ही देखील देशमुख बॉयज आहोत, तुम्ही जास्त हसू नका. बघा आता आम्ही देखील तुम्हाला कलरने कसं भरवतो. आणखी तर पूर्ण दिवस होळी आहे, दिवस मात्र आणखी संपलेला नाही आहे, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. काव्या वहिनी आणि नंदिनी तू देखील, असं तो युग म्हणत असतो. त्यांच्या भावांची साईड घेऊन तिथे बोलत असतो. आणि इकडे नंदिनीची आई म्हणत असते, तुम्ही बसा, मी हे सर्व आतमध्ये ठेवून येते. त्यावर काव्या म्हणते, अगाई आम्ही आहोत ना, तू बस, रिलॅक्स, आम्ही दोघी ठेवून येऊ. त्यानंतर त्या सर्वजण त्या डिश उचलतात आणि आतमध्ये नेऊन ठेवायला जातात. आणि इकडे मिथुन काका मात्र मानिनी काकूंना म्हणत असतात, काही म्हणा वहिनी, तुमच्या दोन्ही सुना अगदी हुशार आहेत, हुशार सुना फळाला आल्या, असं म्हणून ते सर्वजण पुन्हा एकदा हसत असतात. आणि इकडे आतमध्ये मात्र इकडे जीवा आणि पार्थचा काहीतरी भलताच प्लॅन शिजत असतो. ते दोघंजणही थंडाई बनवत असतात. त्यानंतर
इकडे त्या पार्थने मोठ्या हंड्यामध्ये ताक बनवत असतो, त्याला हुसळत असतो आणि इकडे जीवाला त्याने काहीतरी स्पेशल असं सामान आणायला सांगितलेलं असतं. तो घेऊन येतो एक बर्फाचा ट्रे. त्यावर तो बर्फाचा ट्रे पाहून पार्थ त्याला म्हणत असतो, अरे मी तुला काय आणायला सांगितलं होतं आणि तू हे काय घेऊन आला आहेस? त्यानंतर तो म्हणतो, अरे कामाची वस्तू तर मी लपवून आणली आहे, ती भले मी अशी उघडी घेऊन येईल कोणाला दिसली तर. त्यानंतर तो काढतो आणि जो ग्लास काव्य आणि नंदिनीचा असतो त्या 2 ग्लासामध्ये ती पावडर टाकतात आणि त्यानंतर त्यामध्ये ताक देखील टाकतात आणि बाकीच्या ट्रेमध्ये साधं ताक टाकतात. त्यानंतर तो ताकाचा ट्रे ते दोघं जणही घेऊन बाहेर येतात. बाहेर मात्र छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. मिथुन काकांच्या वेळेसचे किस्से मानिनी सर्वांना सांगत असते. तेवढ्यातच जीवा आणि पार्थ तो थंडाईचा ट्रे घेऊन येतात आणि सर्वांना ताक देत असतात. ते म्हणत असतात, आम्ही सर्वांसाठी स्पेशल ताक बनवलं आहे. तेवढ्यातच मिथुन काका म्हणत असतात, अरे असं सुक्या ताकाने काय होणार आहे माझ्या घशाला? तू जर थंडाई लस्सी आणली असतील किंवा आणखी भांग असेल तर मग बोल, माझ्यासाठी तर भांगच घेऊन ये. त्यावर मानिनी काकू म्हणतात, भांग तर बिलकुल भेटणार नाही भाऊजी तुम्हाला. तुम्हाला आठवत आहे ना, तुम्ही एक वेळेस भांग पिली होती तर काय धिंगाणा घातला होता. त्यावर जीवा म्हणतो, अगाई ते कोणाला सांगायला पाहिजे का? ते तर सर्वांच्याच लक्षात आहे. मिथुन काकांनी भांग पिल्यास तो काय करतो हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे काका तुला भांग वगैरे काही भेटणार नाही, तू आपलं ताकच पी, असं पार्थ म्हणत असतो आणि धनंजय म्हणत असतो, नेमकं असं काय केलं होतं तुम्ही? त्यावर मिथुन म्हणत असतो, अहो काही नाही धनंजयराव, आपलं असंच हे उगाच मला चिडवत आहेत. त्यावर मानिनी हसत असते आणि म्हणत असते, भाऊजी खरंच का? आम्ही उगाच हसतोय का की तुम्ही काहीच केलं नव्हतं? त्यावर मिथुन म्हणतो, ते आपलं थोडं भांग पिल्यानंतर मी काहीतरी बोललो होतो, त्यानेच त्यांनी सर्व गाव गोळा केला होता, बास एवढंच, बाकी काही नाही. त्यावर धनंजय म्हणतो, नेमकं तुम्ही असं केलं तरी काय होतं, मला देखील कळू द्यात. त्यावर मानिनी आणि पार्थ सर्वजण सांगायला लागतात, खरं तर भाऊजींनी भांग पिली आणि त्यानंतर त्यांच्या सर्व जुन्या गर्लफ्रेंडच्या नावाची यादी सांगत बसले आणि मग काय, मंजू मात्र अख्खा दिवस यांच्या मागे पळत होती, हे पुढे आणि मंजू मागे ह्यांना मारण्यासाठी. त्यावर मिथुन म्हणत होता, काही नाही वहिनी, असू द्या, तो तर आमचा प्लॅनच होता. त्यावर सर्वजण हसायला लागतात आणि म्हणतात, राहू देत काका, तू एवढं खोटं बोलू नकोस. आणि त्यानंतर सर्वजणांना तो ताक देतात. मानिनी म्हणते, मला तर ताक नकोय बाबा. त्यावर तो म्हणतो, अगाई असं काय करतेस, तू ताक घे, आम्ही त्यामध्ये काही टाकलं नाही आहे. त्यावर ती म्हणते, टाकलं नाही आहे म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर पार्थ म्हणतो, अरे जीवा तू काही काय बोलतोयस? अगाई तुला तिखट चालत नाही ना, म्हणून तो सांगतोय, मसाला वगैरे आम्ही काही ताकामध्ये नाही टाकलेलं, तू घेऊ शकतेस. त्यावर मानिनी म्हणते, अरे बाबा मी आत्ता ज्यूस घेतला आहे म्हणूनच तर मी ताकाला नको म्हणतीये. त्यानंतर मानिनी म्हणते, अरे जीवा पण तुझ्या हातामधले 2 ग्लास ते कोणाचे आहेत, कोणासाठी आहेत? त्यावर पार्थ म्हणतो, ते आमच्या बायकांचे आहेत, पण त्या दोघी आहेत तरी कुठे? त्यावर ते सांगत असते. धनंजय म्हणतो, त्या दोघी आत गेल्या आहेत. त्यानंतर तो म्हणतो, आम्ही देखील जातो आत आणि त्यांना तिकडे हे स्पेशल ताक देऊन येतो. त्यानंतर सर्वजण त्या दोघांवर हसायला लागतात आणि ते दोघं आत जातात. नंदिनी आणि काव्याला शोधत असतात आणि त्यानंतर कसं बसं करून ते त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेस होतात. ते ताक इकडे काव्याला देतो आणि जीवा मात्र नंदिनीसाठी तो ग्लास घेऊन जातो. पण नंदिनी तो ग्लास न घेता आत्यांच्या हातामध्ये तो ग्लास पडतो आणि आत्याच ते जे त्यामध्ये थंडाई असते, भांग मिसळलेली असते, ते ताक आत्याच पिते. आणि इकडे आत्या आणि काव्या मात्र भन्नाट राडा घालतात. आत्या मात्र चुकून तिला सर्व काही रम्याचा प्लॅन सांगून टाकते, पण रम्याला मात्र त्यावेळेस भांग असल्यामुळे होश नसतो. त्यानंतर ती म्हणत असते, तुमची रम्या कुठे आहे? सततच काही ना काही कटकारस्थान करत असते. त्यावर आत्या काव्याला सांगायला लागतात, खरं तर आत्ता देखील
ती कट कारस्थानच करत आहे. तुम्हाला वाटत असेल ही एवढी कशी बदलली, पण खरं तर ती बदललेली नाहीये. ती तुमच्या लग्नामध्ये देखील फार आनंदाने नव्हती सामील झाली. त्याच्या मागे देखील तुमचा विश्वास जिंकण्याचा तिचा हेतू होता. आणि एवढंच काय, आत्ता तर ती फार मोठं काहीतरी असं करणार आहे. सतत आपलं माझ्या जीवाला घोर लावून ठेवत असते. कधी कधी तर तुला सांगू का काव्या, मलाच तिची भीती वाटते, असं आत्या त्या काव्याला रम्याबद्दल सांगत असते. आणि काव्या मात्र आत्याला कलर लावत असते, हॅपी होली म्हणत असते आणि म्हणत असते, आत्याबाई तुम्ही आता हे बास करा ना, सततच आपलं तुमचं काही ना काही सुरू असतं, असं ती त्या आत्याला म्हणत असते. त्यानंतर त्या दोघींमध्ये बरंच काही बोलणं देखील होतं आणि तेवढ्यातच तिथे पार्थ काव्याला सापडत येत असतो. त्यानंतर आता रम्या देखील तिथे पोहोचते आणि ती बघते तर आत्या तिच्याबद्दलच काहीतरी काव्याला सांगत आहे हे रम्याला कळतं. रम्या आत्याला विचारत असते, पण आत्या मात्र भांग पिल्यामुळे तिला कसलीही शुद्ध नसते. रम्या म्हणत असते, आई आता जर तू काही गडबड केलीस ना तर मी तुला देखील सोडणार नाही. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.